एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे कोण भेटायला आले बिले वगैरे वगैरे, पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही. उद्या जेव्हा कधी निवडणुका होतील, काय होतील, कधी होतील, आता 28 तारखेला खरं तर निर्णय होता, तो 28 फेब्रुवारीला गेला. आता 28 फेब्रुवारीला गेला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत. बरं, ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील. त्यांना काय सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या गोष्टी असतील, कोण नगरसेवकांची ओझी उचलेल? त्याच्यामुळे कदाचित, मला माहिती नाहीये, परंतु आता ही 28 फेब्रुवारी का 26 फेब्रुवारी काही तारीख ठरली आहे, याच्यानंतर अजून पुढे जाईल काहीतरी. ते सगळं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील. तोपर्यंत मी का सांगतो तुम्हाला, फालतू खर्च करत बसू नका. कळलं का? या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना, या इकडे घेऊन चाललो दर्शनाला, हे ते आता काही करू नका त्या सगळ्या गोष्टी. कळलं का? आणि निवडणुकीच्या वेळेला या खिशे बाहेर काढून माझ्यासमोर जरा सांभाळून, जरा काय आजूबाजूला चाललंय जरा एकदा बघा बरं का. आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत एक प्रकारची शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातून एक आचारसंहिता येणार आहे. जी गोष्ट मी माझ्या विभागाध्यक्षाशी बोलीन तीच माझ्या शाखाध्यक्षाला पण कळली पाहिजे, तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे की काय नेमकं चालू आहे ते. पुढच्या साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्या प्रत्येकाला बोलवलं जाईल, प्रत्येकाची आचारसंहिता प्रत्येकाला दिली जाईल, नेत्यांची आचारसंहिता नेत्यांना, त्याच्यानंतर तुमची कदाचित काही गोष्टींची नावंही बदलली जातील, पदांची. तर ते हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडीन. परंतु मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी लहानपणापासून अनेक पराभव पाहिलेत, अनेक विजय देखील पाहिलेत. पराभवाने मी कधी खचलो नाही आणि विजयाने कधी हुरळून गेलो नाही. आणि खचलेले पिचलेले असल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाहीये. माझ्याबरोबर राहणार असाल तर ठाम राहा. आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये करायचंय, जे आपल्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी करायचंय, जे या महाराष्ट्रातल्या हिंदूंसाठी करायचंय, ते आपण करणारच आहोत. ते आपलं स्वप्न आहे. आज नाही, उद्या, उद्या नाही परवा, पण ते होणार म्हणजे होणार, एवढं निश्चित आपण लक्षात ठेवावं. आज तुम्हाला हे सगळं मी पहिल्यांदाच येतो या सगळ्या ऑडिटोरियममध्ये. मी कधी आलेलो नव्हतो. खरं ते वरती बसले सगळे चिकटवलेले दिसत वाटतात मला, हे सगळे ते प्लॅकार्डचे करतात ना, तसेच दिसतात ते मला सगळ्या. आत ना रे तुम्ही, खरंच असा कसा निर्णय आला? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSची म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर. मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा. कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं होतं काय? काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही. हे आमच्या इथे राजू पाटील बसलेत. कुठे आहेत राजू? कुठे आहे? इथे. त्यांचं एक गाव आहे, गाव पाटलांचंच गाव, म्हणजे तिकडे त्यांनाच मतदान होतं. साधारणपणे किती 1200 लोकांचं गाव आहे ना, 1400 लोकांचं गाव आहे. या 1400 लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील?
अख्खं सगळं मतदान दरवेळेला त्यांना मतदान होतं. पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं, ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं, ज्यावेळेला ते खासदारकीला होते त्यावेळेला मतदान झालं, सगळीकडं. त्या गावातनं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना? किती मतं पडली असतील? एक पण नाही. अख्ख्या गावातनं एक मत नाही पडत. जी 1400 मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत. आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे. नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं 5,500 मतदान आहे. 5,500 त्याच्या भागात ना. आत्ता तो विधानसभेला उभा होता. त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला 5,500 मतदान झालं होतं. आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल? विधानसभा 2,500. अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये. पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण? रोज रात्री बायकोला चिठ्ठ्या काढ. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले. 7 वेळा. ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदार केला 70 ते 80,000 मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत. मी काय बोलतोय? अख्खा महाराष्ट्र बोलतोय. जे निवडून आले त्यातल्या अनेक लोकांचे मला फोन जे आले, जे सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले. त्यांना शॉक बसलाय. अहो 4-5 जागा येतील म्हणजे कसं आहे, भारतीय जनता पक्षाला 132 काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे. चला ठीक आहे. मागच्या वेळेला पण त्यांना काहीतरी 100 काय किती जागा होत्या? 105 च्या आधी नाही 105 17ला होत्या. 122 काहीतरी 122 काहीतरी जागा होत्या 2014ला. ठीक आहे आपण समजू शकतो. चला 132. अजित पवार 42. म्हणजे 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42. कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. न समजण्याच्या पलीकडची. गेल्या 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली. त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे. बरोबर बोलतोय? एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात. 6 आमदार येतात. बरोबर आहे? सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेत. 8 खासदार. त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय.
मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या. अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल